नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी नावाची एक आघाडी किमान समान कार्यक्रम तयार करून कशा पद्धतीने तयार झाली आणि संसदीय लोकशाहीमध्ये संसदीय कामकाजाचा कसलाही अनुभव नसणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले। त्यावेळी कुणी कुणाला काय शब्द दिला होता वगैरे तो आता इतिहास झाला, पण उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले आणि 2.5 वर्षानंतर नवा इतिहास घडला। कधी नव्हे ते मोठे बंड शिवसेनेमध्ये झालं आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असलेला शिवसैनिक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला। हे सांगायचं कारण म्हणजे सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता। अजित पवार यांनीच शिंदे यांच्या नावाला विरोध केल्याचं सांगितलं। पण आज जे एकनाथ शिंदेंबरोबर त्यांच्या हाताखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक काम करतायत, अगदी अजित पवारांपासून ते सगळे प्रमुख वळसे पाटील, जयंतराव पाटील पण त्यात होते तेव्हा, तीनही बैठकीमध्ये आमच्या त्यांचं एकच हेका होता, आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही। याला पुरावे सगळ्यांना माहिती आहे। वारंवार या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांचं एकच हेका आणि ठेका होता, पहा तुम्ही कोणाला विधिमंडळ पक्षाचा नेता करताय ते पहा, आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही। याच्यात अजित पवार पण नक्कीच याच्यात अजित पवार होते, यात वळसे पाटील होते, यात जयंत पाटील होते, यात सुनील तटकरे होते। जर त्यांचा एकनाथ शिंदे यांना विरोध असता तर आता ते सरकारमध्ये सहभागी झाले नसते। खरं तर अजित पवार यांचा तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनाच म्हणजे व्यक्तिशः घेऊ नका पण त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध असणार, म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही असा निर्णय घेतला आणि सरकारमध्ये ते सहभागी झाले। खासदार संजय राऊत हे सोमवारी पुण्यात आले होते आणि त्यांनी सोमवारी एक नवीनच विषय काढला। ते म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी विरोध केलेला होता। मुळात महाविकास आघाडी बनली ती शरद पवारांच्या पुढाकारानं। राष्ट्रवादीकडून शरद पवार, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून सोनिया गांधी यांच्यात बैठक झाली आणि महाविकास आघाडी तयार झाली होती। जिथं शरद पवार हे पिक्चरमध्ये आहेत तिथं त्यांच्या नेतृत्वातील असलेल्या पक्षातील अन्य नेत्यांच्या भूमिका या विचारातच येऊ शकत नव्हत्या। भले बैठकीला पक्षाचे प्रमुख नेते म्हणून काही नेते मंडळी उपस्थित राहू शकतात, पण जर 2 काँग्रेसपेक्षा मुख्यमंत्री जर शिवसेना पक्षाचा बनवायचा असा निर्णय एकमतानं झाला असेल तर शिवसेनेकडून कोण मुख्यमंत्री असणार याचं नाव फक्त उद्धव ठाकरे यांनी कळवणं इतकीच काही ती प्रक्रिया होती। मात्र त्यांनाच मुख्यमंत्री बनायचं होतं, त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे येणं शक्यच नव्हतं। बरं, हे असं असेल तर आज संजय राऊत हे का सांगत आहेत? एकनाथ शिंदे यांनी बंड करून आता 1.5 वर्षाचा काळ लोटला आहे। त्यावेळी त्यांनी बंडाची भूमिका घेतली तेव्हा हा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी का केला नाही? त्यावेळी तर शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह केला असं बोललं गेलं। आज अजित पवार आणि त्यांच्या काही नेत्यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करायचं नव्हतं असं म्हणण्यात काय अर्थ आहे? राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा पक्षाचे नेते असोत यांची निवड पक्ष नेतृत्व करत असते। बऱ्याचदा धक्कादायक पद्धतीनं काही नावं पुढे येत असतात, म्हणूनच त्या नावाला कोण विरोध करत नाही। एखादा निर्णय पक्षाने घेतला की तो एक प्रकारे मान्य करायचा असतो, असे साधारण संकेत राजकारणामध्ये आहेत। महाराष्ट्रात अनेक असे मुख्यमंत्री बनले की ते कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते। जर आघाडीचंच सरकार असलं तरी एकदा तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा ठरला तर तो कोण असेल याला आघाडीमधील अन्य पक्षांच्या नेत्यांची त्यांच्या मतांची गरज किंवा त्यांचा आक्षेप असण्याची काहीच गरज नाही। आज महाविकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेतेपद आहे, त्यात ते संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस पक्षाकडे आहे। जर काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते करावं का अन्य कोणाला करावं हा काँग्रेसचा प्रश्न आहे। आज तसं बघायला गेलं तर काँग्रेसकडे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे अनुभवी आणि सिनियर नेते असताना सुद्धा विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं आहे, त्यावर कुणीच आक्षेप घेतलेला नाही। त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यावेळी अमुक हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी विरोध केला असं म्हणणं याला कसलाही आधार आहे असं वाटत नाही। जेव्हा
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते किती वेळा मंत्रालयात गेले ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय, ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मध्यंतरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेल्या लोक माझे सांगाती या त्यांच्या पुस्तकात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयात जाण्याच्या विषयावरून टिप्पणी केलेली आहे. याशिवाय राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यात नेमकं काय सुरू आहे याची बित्तम बातमी असायला हवी अशी सुद्धा टिप्पणी त्यांनी केलेली आहे. ती शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर केलेली आहे. यावरून शरद पवार यांनाच उद्धव ठाकरे यांचा कारभार कितपत पसंत होता हे लक्षात येतं. जर शरद पवार यांनाच उद्धव ठाकरे यांचा कारभार हा फारसा पसंत नव्हता हे त्यांच्या पुस्तकातील 2 टिप्पण्यांवरून जाणवतं, तर त्यावेळच्या एकसंध असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांना तो फारसा पसंत असेल असं वाटत नाही. त्यामुळं त्यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा. कसलीही एकवाक्यता नाही, अजेंडा नाही, कार्यक्रम नसलेल्या महाविकास आघाडीमध्ये राहण्यापेक्षा दुसरीकडं जगात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारणं काही अयोग्य नाही असा विचार करून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचं निशाण फडकवलं आणि राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. जर अजित पवार यांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य नसेल तर ते या सरकारमध्ये सहभागी झाले नसते. तेच काय तर संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे हे सुद्धा सहभागी झाले नसते. त्यामुळं अजित पवार यांना नेमकं कोणाचं नेतृत्व मान्य नव्हतं हे यातून स्पष्ट होतं. संजय राऊत यांनी जो विषय आज काढला त्यावर नागपूरमध्ये आज अधिवेशनासाठी उपस्थित असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी त्याचं उत्तर देण्याचं टाळलं आणि दिवसभरामध्ये एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे अजित पवार यांना जसं मान्य नव्हतं तसं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सुद्धा मान्य नव्हतं असं संजय राऊत यांनी सांगितलं. तर यावर जयंत पाटील यांनी कसलीही रोखठोक भूमिका आज दिवसभरामध्ये जाहीर केलेली नाही आहे. इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.